नमस्कार. काल आपण बघितलं की देवकी द्वारकेमध्ये राहायला आल्याच्या नंतर देवकीचा वाडा तसा सात्विकतेचा पुतळा झाला होता. तिथे श्रीकृष्ण आईला तर सुख देत होता, पण त्यांची दुरुस्ती पण कशी बहराला आली होती. कसे ते पर्वकाळामध्ये गेले साधना करायला, गोकुळातल्या लोकांची आणि पांडवांची कशी भेट झाली हे सगळं आपण पाहिलं. आज आता आपण पुढच्या कथेकडे वळणार आहोत. कैलासे ती मनोहरे निजपदन्यासे वनी पावयनी नृत्योक्षेप विकीर्ण पिंगलकचे संवेष्टयन् मंगलम् उच्चे स्थाल मृदुङ्गवादनरते संस्तूयमानः सुरैः पूर्वन्ताण्डवमीश्वरो विजयता न श्रेयसे प्रेयसे. इथं असं झालं नाही. कैलास पर्वतामध्ये शंकर पार्वती राहत असताना पार्वती देवींना असं वाटलं की आपण इथे इतके एकांतात राहतो, सोशल लाईफच काही नाही आहे इथे. आणि म्हणून त्यांनी म्हणजे शंकरांना एकदा आग्रह केला की काहीतरी तर मला करमणुकीचं साधन पाहिजे. तर मग शंकरांनी पार्वतीच्या आग्रहास्तव तांडव नृत्य तिला करून दाखवायला सुरुवात केली. कैलासाचा परिसर अतिशय मनोहर. त्या कैलास पर्वतावर जेव्हा तांडव करत होते तेव्हा श्रीकृष्णांचं शंकरांचं एखादं पाऊल जर ते तांडव नृत्य करत असताना एखाद्या नृत्याच्या पदामध्ये जर पृथ्वीला लागलं तर ताबडतोब पृथ्वीचं सर्व पाप तिच्यावरचं धुवून जात होतं आणि ती स्वतः पावन होत होती. असं घडत होतं. तांडव करत असताना साहजिकच त्यांच्या जटा सुटल्या होत्या आणि त्या जटाच्या इकडे तिकडे उसळत होत्या आपण म्हणूयात, किंवा विखुरल्या होत्या. त्यांनी जणू काही सगळं आकाश कवेमध्ये घेतलेलं होतं. आणि त्यांचा इतकं सुंदर मनोहर नृत्य बघून जे जे देव ज्या ज्या वादनामध्ये तरबेज होते, पारंगत होते, ते सगळे देव त्यांना साथ करायला आले होते. विष्णुदेव मृदुंग वाजवत होते, इंद्रदेव झांजा वाजवत होते, सरस्वती देवी वीणा वाजवत होती, लक्ष्मी देवी स्वतः गायन करत होत्या. आणि अशा तऱ्हेने पार्वतीची इच्छा अतिशय सुंदर तऱ्हेने पूर्ण होत होती. म्हणून आपण असं म्हणतात की हे जे शंकराचं तांडव आहे, हे तांडव आम्हा सगळ्यांना विजयी करो, आमचं श्रेयस आणि प्रेयस म्हणजे आम्हाला भौतिकातली प्रगती साधून देवं आणि आम्हाला परमार्थातली सुद्धा प्रगती साधून देवं. कारण आपलं होतं असं की तिथे लिहिले आपण की श्रेय आणि प्रेय यांचं द्वंद्व नेहमीच मोहात पाडतं. श्रेयाची ओळख पटत नाही आणि प्रेयाची ओढ सुटत नाही. हे आपण सगळे सामान्य जन. मग आता आपण काय करायचं, तर आपण भगवान शंकरांना शरण जायचं आणि ते आपलं श्रेयस आणि प्रेयस दोन्हीची काळजी घेतील. असं म्हणून ते भगवान शंकरांना नमस्कार करतायत. इतके दिवस सगळ्या संतांना वंदन करून झालं. आज जणू नवविधा भक्ती असाव्यात तशा स्त्री संतांना वंदन करतायत आप्पा. वेणा कर्म कानो केरी भागू सकू विरा बहिणा मुक्ता जणू नवभक्ती या माझे नमन त्यांची या चरणा. या सगळ्या 9 जणी 9 संत ज्या आहेत त्या जणू काही नवभक्ती आहेत, नवविधा भक्ती आहे. मी त्यांना नमस्कार करतो. केवळ भक्ती बळाने परमेशा जी सती जनाबाई बसवी जात्यावरी ठेवी तनी तत्पदावरी डोळी. काय होतो जनाबाईकडे? आपल्या सगळ्यांना कथा माहिती आहे की जनाबाईला पांडुरंगाचा पंढरपूरचा अतिशय ध्यास लागलेला होता आणि म्हणून तिचे आई वडील तिला गंगाखेडून थेट पंढरपूरला घेऊन आले. आणि तिथे आल्याच्या नंतर ते अतिशय आजारी पडले. आणि आता काय करावं मग? त्या छोट्याशा जणीला कुठे ठेवायचं? कारण पुन्हा गंगाखेड गाठू शकू अशी काही त्यांना खात्री वाटेना.
आणि मग जो काही पंढरपूरमध्ये सहवास झाला होता, वास झाला होता, वास्तव्य झालं होतं, त्याच्यामध्ये त्यांनी त्या जनाबाईचं घर, नामदेवांचं घर घेतलं होतं की हे जे घर आहे ना, हे सत्पुरुषाचं घर वाटतंय, सद्गृहस्थाचं घर वाटतंय, आणि इथे जर माझ्या मुलीला ठेवलं तर माझी मुलगी सुरक्षित पण राहील आणि तिचं कल्याण पण होईल, असं म्हणून त्यांनी नामदेवांच्या ओटीमध्ये जनाबाईला घातलं होतं. काय होतं, ती नामदेवांच्या घरातली सगळी कामं करून ती बिचारी स्वतःची गुजराण करत होती, पण तरी देखील तिच्या झोपडीमध्ये, तिच्या आउटहाऊसमध्ये भगवंत स्वतः दळण दळायला आले, तिला पांघरून, स्वतःचा शेला पांघरून घालून झोपी घातलं. हे सगळं कशाने तिला शक्य झालं, तर अतिशय निखळ असा भक्तिभाव. आणि असा भक्तिभाव आम्हाला मिळावा म्हणून सती जनाबाईच्या पदी मी नमस्कार करतो. देवी वंद्य अहिल्या पावन चरिता सती रमाबाई वंदन नम्रतयासी इह परमार्गी जया तुला नाही. आता बघा, अहिल्याबाई होळकर म्हणजे खरं तर त्या काळामध्ये पतीच्या नंतर एवढं कर्तृत्व गाजवणं आणि त्या कर्तृत्वापासून स्वतः अलिप्त राहणं, की इतकी वर्ष झाली तरीही अजूनही कुठल्याही मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला, अहिल्याबाईंनी. आता हे तर झालंच, रमाबाई ज्या माधवरावांबरोबर सती गेल्या अतिशय कमी आयुष्यामध्ये. आता या सगळ्यांचं चरित्र कसं आहे की त्यांनी इहलोक आणि परलोक या दोन्हीचं स्वतःचं कल्याण साधलंय, आणि म्हणून त्यांना तुलनाच नाहीये असे ते म्हणते. देवांचे अधिदेव उमाधव येत दया ज्या तप करिता नव वर मिळवाया त्यांची पासून शाल्व दुर्मती करी तप दारुण. काय आहे ना की भगवंतांना भोळा साम म्हणलेला आहे, कारण ते फक्त कृती बघत होते, कृतीमागचा हेतू बघत नव्हते. आणि त्याच्यामुळे त्यांनी उग्र तप ज्यांनी केलं त्या सगळ्यांना त्यांनी काही ना काहीतरी वर देऊन टाकले. पण ते उग्र तप करण्यामागचा हेतू काय होता, हा हेतू त्यांनी लक्षात न घेतल्यामुळे प्रत्येक वेळेस इतर देवांना कोणाला तरी मध्ये काम करून त्या असुराला नष्ट करावं लागलं. कधी विष्णू असेल, कधी देवी असेल, अशा पद्धतीने भगवंतांनी वर द्यावा आणि इतर देवाने तो निवटावा, असं खूपदा घडलेलं आहे. असाच शाल्व अतिशय दुर्मती असलेला राजा हा उग्र असं तप करत होता. तो का करत होता तप, त्याचे सगळे प्रिय सहकारी कंसाधिक त्यावधी मुरारी म्हणून हरिवर जय लाभाया यज्ञ करी हा दुर्जन माया. त्याचे सगळे मित्र कंस आहे, जरासंध आहे, शिशुपाल आहे, सगळ्यांना मारलं होतं. आणि मग आता त्याचा सूड घ्यायचा, तर त्याला याची जाणीव होती की माझं स्वतःचं जे बळ आहे ते पुरेसं नाही, एवढंच बळ घेऊन जर मी गेलो तर माझा पराभव नक्की ठरलेला आहे. मग आता कृष्ण जर भगवंताचे अवतार आहेत तर मीही भगवंताकडनं अशी शक्ती मिळवतो की ज्या योगाने मला भगवंताचा किंवा कृष्णाचा वध करता येईल. हरीवर जय मिळवण्यासाठी ते भगवान शंकरांचं तप करतायत, त्यांची प्रार्थना करतायत. पण हेतू पुन्हा न पाहिल्यामुळे प्रसन्न होऊन पिनाक पाणी विमान देई सौभवणोनी. सौद नावाचं असं विमान दिलं की त्या विमानामध्ये सगळी शस्त्रास्त्र ठेवून आकाश मार्गाने सैन्यावर त्यांना आक्रमण करता यावं, अशा प्रकारचं विमान त्यांनी शाल्वाला देऊन टाकलं. चढून बळावर ज्या आकाशी फेकाया ये आयुध राशी. आता काय विचारता, भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन जसं अर्जुनाला दिलं तसंच मला दिलंय, म्हणजे मी आता अर्जुनाच्या बरोबरीचं झालो. गर्वाने मग ताठून जाई जळूना उरले दुर्घटकाई. प्रचंड सेना घेऊन संगे द्वारेवर ये चालून वेगे. पण खरंच शूरवीर म्हणावं का, हा शूरवीर असेल तर शिवाजी राजांसारखा असावा, समोर किती सैन्य याचा विचार न करता युक्तीने आपला मार्ग काढणारे. यांची युक्ती वेगळ्या कारणासाठी. हा कृष्ण नसे नगदीत अशी ती संधी दुर्जन साधी. बहुन विगुणता तनुची जेवी आक्रमितो की व्याधी जय हरी सुखकंदा. सगळी बातमी काढलेली होती की कृष्ण पर्वकाळासाठी गेले, सगळेच जाणार आहेत. म्हणजे कृष्णांचे जे जे मित्र आहेत ना ते पण सगळे पर्वकाळासाठी तिथे गेले. त्याच्यामुळे ही अगदी उत्तम संधी आहे की आता आपण द्वारकेवर जर आक्रमण केलं, माहिती आहे मनामध्ये
की कृष्णाचा सामना करू शकणार नाहीये, पण चला काहीतरी तर लचके तोडून येऊयात. आणि अशा भावनेमधनं त्यांनी द्वारकेवर स्वारी केली. इथे आप्पा असं म्हणतात, बघून विगुणता तनुची जेवी आक्रमितो की व्याधी. विगुणता म्हणजे प्रतिकारशक्ती कमी असणं किंवा कमतरता असणं. जेव्हा जेव्हा प्रतिकारशक्तीची कमतरता होते अशा ठिकाणी आजार होतात. बघून विगुणता तनुची जेवी आक्रमितो की व्याधी, आणि म्हणून तो येतो. तसं द्वारकेमध्ये भगवंत नाही आहेत, म्हणजे द्वारकेची प्रतिकारशक्ती कमी असेल म्हणून आजार ही कीड द्वारकेवर चालू होते. सन्मुख व्हावे श्रीकृष्णासी सौम बळे ही धीर न त्यासी. एवढं सौम हातात आलं होतं पण त्याला काही धीर होत नव्हता. प्रद्युम्नासी गुप्तचरांनी वार्ता ही कळविली त्वरेनी. प्रद्युम्नाला काही उगीच द्वारकेचं रक्षण करायला ठेवलं नव्हतं. त्याची कॅपॅसिटी काय आहे, त्याची काय शक्ती आहे हे माहीत होतं, आणि म्हणून प्रद्युम्नही तेवढाच दक्ष होता. ताबडतोब त्याला ही बातमी कळली की शाल्व चालून येतोय. घरी कुणाच्या शिजते काही ज्ञान असावे भूपती ठाई. अरे शत्रू येतोय का नाही, कोणाच्या घरात काय शिजतंय. ऍक्च्युली शिजतंय म्हणजे अन्न नाही, काही कटकारस्थान शिजतंय का, असं काही शिजत असेल तर ताबडतोब भूपतीला किंवा राजाला कळलं पाहिजे. चार जयाचे असतील मंद समजावा तो नृपती अंध. जसे सगळे सेवक त्यांच्या हातांनी राजा काम करत असतो, तसा गुप्तहेरांच्या डोळ्यांनी बघत असतो. आणि हे गुप्तहेर जर चांगलं काम करत नसतील तर याची दृष्टी अजूनच असं समजलं पाहिजे आपण, आणि मग त्याला कसं काय सगळ्या गोष्टी कळतील. असा नव्हता प्रद्युम्न. त्यामुळे गुप्तचरांनी वार्ता दिल्या त्यांनी ऍक्शन घ्यायला सुरुवात केली की उगीच पुन्हा एकदा की कृष्णाने शिकवलंय, कृष्णाचा मुलगा आहे. चतुर वीर तो तनय रमेचा. पुन्हा किती कौतुकाने बघ, श्रीकृष्णाचा मुलगा नाही, तनय रमेचा म्हणजे आईच्या संस्कारांचं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे की आईने संस्कार देऊन त्याला असं बनवलं होतं. नाहीतर काय होतं ना, नवरा बायकोंमध्ये असतात काही वादविवाद, पण मुलांच्या समोर तुमचे बाबा म्हणजे असेच किंवा तुमची आई म्हणजे अशीच हे जर म्हणलं गेलं ना तर मुलांना आदर नाही राहत. आणि म्हणून हे म्हणणं आपण पालकांनी सतत नक्कीच टाळलं पाहिजे. हे जर टाळलं तरच मुलांना पालकांच्या प्रती आदर राहील. किंवा आता काय होतं की आजी आजोबा घरात असतात तर ते कौतुकाने लहानपणचे त्याच्या कमतरता म्हणून त्याच्या बाबाच्या कमतरता म्हणून सांगतायत, आणि मग कसा आदर राहायचा. खोड्या म्हणून सांगा, हरकत नाही की तुझे बाबाही असे खोड्या करत होते, पण तुझ्या बाबांनी असं केलं होतं, जे वाईट केलं होतं ते कशासाठी सांगायचं असतं. त्यांच्या मनात तो आदर राहिला पाहिजे की नाही. आणि आप्पा अतिशय चतुरपणे, चतुरवीर तो तनय रमेचा, चतुरवीर तो तनय रमेचा बळकट करी तट शीघ्रपुरीचा. ताबडतोब त्यांनी द्वारकेच्या सगळ्या तटबंदीची पाहणी केली, जिथे जिथे काही क्षत झालेली होती ती नीट केली. खुडी चढवल्या थोर शतघ्नी. या सगळे बुरुज जे होते तटबंदीचे त्याच्यावर शतघ्नी म्हणजे शतयोजने दूर आग ओकणाऱ्या तोफा चढवल्या. फेकता तिथ्या सुदूर अग्नी झणी मिळविली यादव सेना दक्ष करी युद्धास तयांना. आतापर्यंत आपण पाहिलं की बेसावर पकडलं गेलं की नुकसान होतं, किती शूर असतील तरी. त्यामुळे त्यांनी या सगळ्यांना दक्ष केलं. यादव सेना ठेवली होती भगवंतांनी त्यांच्यासाठी, पण ती नुसतीच जर आरामात राहिली असती तर काय उपयोग होता. तर त्या सगळ्यांना दक्ष केलं. बंद करविल्या सर्व ही वेशी जाईये केवळ होत पुणेसी. जर खून पडली तरच जा किंवा ये. आणि आपल्याला असं वाटतं, पण आपण इतकं काय आपण म्हणूया निर्भय आयुष्य इथे जगतो ना की आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाही. आम्ही तिकडे सुदूर अरुणाचलमध्ये जावे जिथे होते, किबितू नावाचं गाव आहे. किबितू हे आपलं म्हणजे म्हणजे नॉर्थ ईस्टचं अगदी शेवटचं गाव आहे. तिथून 1.5 किलोमीटरवर मॅकमोहन लाईन आहे, त्याच्या पलीकडे चीन. तर तिथे आम्ही गेलो होतो. तशी सिव्हिल लोकांना नागरिकांना जायला परवानगी असते, पण माझी जावई तिथे होते, आम्हाला सुदैवाने परवानगी मिळाली त्याच्या माझ्या मुलीबरोबर जाण्याची. संध्याकाळी त्यांनी आम्हाला परिसर पाहायला बाहेर नेलं, आणि तिथे ना संध्याकाळी 5 वाजता किट्ट अंधार होतो एकदम, आणि पहाटे 4ला एकदम 9-10 वाजल्यासारखं उजाडलेलं असतं.
खरं तर आम्ही चहा पिऊन 4 वाजताच बाहेर पडलो होतो, पण फिरून परत येऊस तर वाजले 5. आणि आमच्या तैनातीत असल्यामुळे आमची जावई सकाळी पिटीला त्यांच्या कवायतीला गेले नव्हते. सकाळचं जे काही त्याचं आधुनिक असेल त्याच्यासाठी. थंडी होती आणि आम्हाला माहीत नव्हतं एवढी थंडी असेल, त्यामुळे घरातूनच ते म्हणजे शाली घेऊन निघा पांघरण्याच्या, तशा आम्ही निघालो होतो. आता खरंच आहे, आम्ही सगळ्यांनी अशा शाली पांघरलेल्या आणि अंधारामध्ये असे 4-5 जण येत आहेत. अक्षरशः सांगते की त्या वेशीमध्ये आलो आणि ते गार्ड जे होते ते ताणकन आमच्या पुण्यामध्ये उड्या टाकल्या आणि हात वर करा म्हणाले. आमची तर 5वर धारण बसली, समजेच ना काय करावं. पण आमचे जावई म्हणे आधी हात वर करा. आम्ही सगळेजण शाली बेली गेले कुठे, आम्ही आपले हात वर करून उभे. जावई त्यांना सांगतायत की आम्ही मी असा या पोस्ट आहे. ते म्हणजे नाही, आजचा खुणेचा शब्द सांगा. तर तिथे दररोज खुणेचा शब्द बदलतो, कारण तो फुटू नये म्हणून. आणि हे सकाळी गेले नव्हते, त्यामुळे यांना तो माहीत नव्हता. त्यांच्या हे लक्षात आलं नाही की आपल्याला असा उशीर होईल म्हणून. मग ते म्हणाले की मी आज पिटीला गेलो नव्हतो, तुम्ही एक काम करा, हात हलवत नाही आम्ही, तुम्ही आतमध्ये जाऊन यांना फोन करा आणि त्यांना माझं नाव विचारा आणि माझ्याकडे गेस्ट आले तिने विचारा, फोन पटवून घ्या. तोवर दुसरा गार्ड आमच्यावर बंदूक रोखून आमचे सगळ्यांचे हात वर. आणि मग त्यांनी जाऊन फोन करून विचारलं हे असे आहेत का, आणि मग आम्हाला जाऊन दिलं. विचार करा, सतत नेहमीसाठी एवढी दक्षता आपले सैनिक पाळतात, म्हणून आज आपण इथे असे उत्सव महोत्सव करू शकतोय. काही चिंता आपल्याला नाही आहे. तर त्याप्रमाणे बंद करविल्या सर्व ही वेशी, जाये केवळ होत खुणेसी, दूर करी नट नर्तक गायक, वर्ज ठरविले मद्यनी मादक. ज्या ज्या गोष्टींमुळे योद्ध्याचं मन विचलित होईल अशा सगळ्या गोष्टी त्यांना उपलब्ध होणार नाहीत असं पाहिलं. या बाबतीत मात्र मला खंत वाटते की दारू सगळ्यात स्वस्त कुठे मिळते तर आर्मी कॅन्टीनमध्ये. हे कधी बंद होणार आहे काय माहिती. हे बंद झालं म्हणजे अजून बरं होणार आहे. तहान भूक न झोप तैरासी, विशेष जपले स्त्री बालांसी. की जे स्वतःचं रक्षण स्वतः करू शकणार नाही त्यांच्या रक्षणाची विशेष व्यवस्था केली. आणि हे सगळं करत असताना जेव्हापासून वार्ता कळली तेव्हापासून ही सगळी व्यवस्था नीट होस्तवर तहान भूक झोप काहीही प्रद्युम्नाला सुचलं नाही. तर नेता सेनापती असावा तर असा. राहूच्या ग्रहणातून सुटला सूर्य दिवस मावळला, द्वारकेस दैकेतकी सजणू अहिचा वेडा पडला, जय हरी सुभकंठा. आता इकडे जिथे ब्रह्मवतावर गेले होते सगळेजण, ग्रहण सुटलं, मग सूर्य मावळला आणि इकडे द्वारकेला जणू काही केतकीचं जे बन आहे एवढं सुंदर, त्याला सर्पाचा वेढा पडला. घोर निशा ही अवसेची ती, अंधाराने भरली होती. काळाकुट्ट अंधार सगळीकडे, मेघा मागे दडल्या तारा, भये जाहला स्तंभित वारा. खरं म्हणजे जेव्हा अमावस्या असते तेव्हा सगळी चांदणे इतक्या लुकलुक करतात की मोकळ्या आकाशामध्ये तर आपल्याला छान दिसू शकतं, एवढा किट्ट अंधार जाणवत नाही. पण जणू काही रवीला ग्रहण जे लागलं होतं त्याचा परिणाम म्हणून वारा स्तंभित झालेला होता. मेघामागे सगळे तारा आणि नक्षत्र दडलेली होती. अजिबात कुठेही उजेडाचा कण पण नव्हता. हे कसं झालं होतं म्हणे, रेघतमी काढणे काजळे, जशी अगदी काळ्या काळ्या कागदावर काजळनी रेघ उडाली तसं गृहगिरी तरु त्या समन वेगळे. गृहगिरी तरु हे जसे एरवी उजेडामध्ये आपल्याला वेगळे वेगळे दिसतात ते सगळे एकसंध एकत्रच दिसत होते. विषण्ण हृदया येत निराशा, दिशा जाहल्या उदास जैशा. काय असतं ना, आपल्या मनातली जी व्हायब्रेशन्स असतात ती बाजूच्या वातावरणावर अतिशय भयंकर असा परिणाम करतात. कारण काय, आता तुम्हीच बघा की गीतेचा पाठही कुठेही चाललेला असला, म्हणजे एखाद्या अंत्येष्टीमध्ये चाललेला असतो आणि मंदिरातही चाललेला असतो, पण आपल्या भावनांमध्ये फरक असतो की नाही. तर तसं इथे सगळे दुर्जन बाहेर जमलेले होते की ज्यांना आता द्वारकेवर स्वारी करायची होती ते सगळेजण बाहेर जमले होते आणि त्यांच्या मनातली जी दुष्टता बाहेर येत होती त्याच्यामुळे दिशा जाहल्या उदास तैस्या. विपदे माझी दुर्जन वाचा, तेवी ध्वनी कटुये घुबडाचा. काय असतं ना की एखादा पडला तर आपल्याला हसू येतं, घसरून पडून वगैरे, ते साहजिक आहे समजा.
पण त्या हसण्याबरोबर आपण त्याला मदतीचा हात देतो की नाही हेही महत्वाचं आहे. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या आनंदामध्ये आपण, दुसऱ्यांच्या दुःखात आपण आनंद मानतोय का? असं जे घुबडाचं होतं, असं जे होत असं दुर्जनांचं, तसं या अंधारामध्ये घुबडाची वाचा येत होती. कोल्हे गाती स्मशान गाणी, टिटवी रडते केविल वाणी. आता तुम्ही बघा, कोल्हे किंवा कुत्री जे रडतात ना सूर काढून, ते अशुभ मानलं जातं. घुबडाचा चित्कार अशुभ मानला जातो. आहे किंवा नाही माहित नाही, पण आपल्या मनाचे संकेत असतात काही. टिटवी ओरडायला लागली की मन उगीच चुकचुकतं की कुठे काही वाईट होईल का. ह्या सगळ्या गोष्टी इथे एकत्र झालेल्या होत्या. निशब्दाच्या भयाननाचा चाळ बांधिला रातकिड्यांचा. कधी कधी शांतता चांगली पण असते, कधी कधी वाईट पण असते. एखाद्या छानशा आश्रमामध्ये, उपवनामध्ये काल आपण पाहिलं की ती शांतता असेल तर ती आपल्या उद्विग्न मनाला पण शांत करते. पण इथली शांतता जी होती ती भयान होती की आता पुढे काय होणार आहे माहित नाही, अशी जी शांतता असते ना, अशी ती शांतता होती. आणि त्याच्यामध्ये जणू रातकिडे चाळ बांधून नाचत होते. त्यामुळे त्या भयानतेमध्ये अजूनच भर पडली होती. हिंस्त्र पशूंचे जळते डोळे, कामास्तवया हिलाल झाले. असं म्हणलं जातं, स्मशानातनं रात्री भूत नाचत निघतात आणि त्यांच्या हातामध्ये मशाली असतात. तर अशा मशाली जणू हिंस्त्र पशूंचे डोळे झालेले होते. आणि अशी ती भूताखितांची वरात जणू काही निघाली होती. असं अतिशय भयंकर असं एक सगळं तिथे त्या भागामध्ये अतिशय भयंकर असं वातावरण निर्माण झालेलं होतं. रात्रीसी त्या जनशालवाचे जमले नगरी भवती, पापे बहुधा अंधाराची आपुली कामे करीती जय हरी सुखकर्ता. रात्रीच्या अंधारामध्ये ते सगळे जन जमले तिथे, शालवाचे दुर्जन असे सैनिक जमले. कारण अंधारातच आपला कार्यभाग उरकून घ्यावा असा त्यांचा बेत होता. कारण सगळेजण गेले तिकडे पर्व काळाला. हा प्रद्युम्न तर कालचा पोर, त्याला काय समजणार आहे. त्याच्यामुळे अशी जाऊ आतमध्ये सगळ्यांची कापाकापी करू, जे काही लुटायचं ते लुटू आणि परत बाहेर येऊ असा त्यांचा बेत होता. आले तिथे आणि बघतात काय, सुसज्ज पाहून परी द्वारका, खल हृदयासी बसला चरका. मग आता काय करायचं? मग पुन्हा सगळे दुर्जन एकत्र जमले. आता काय करावं? आपला पहिला बेत तर केला, आता प्लॅन बी काय आहे? जाऊ दे, आता पहाटे आपण तर काय, आपण बलवान आहोत. रात्रीचा बेत सहज जमला असं तर बरं झालं असतं. पण चला, आपण उद्या सकाळी पण आपण युद्ध करू आणि त्यांना हारू. तोंडरणाला गले प्रभाती, रक्ते रंगीत झाली माती. आता शाल्वाकडे सुद्धा काही कमी सेना नव्हती. अतिशय वीर असे त्याच्याकडे वीर पुरुष होते. क्षेम वृद्धी वेगवान विविंध, शाल्वाचे हे वीर मदांध. वीर होते पण कसे होते? मदांध, ज्यांना अतिशय माज चढलेला आहे असे वीर होते. आणि मग त्याला कसं काय यश मिळणार? असे जे सगळे वीर आहेत ते अतिशय रागाने आणि क्रोधाने, क्रोधे पिडले यदुवीरासी, चार देशमुख दे बलराशी. आता प्रद्युम्नाकडे तरी काही कमी बलवान सैनिक होते का? अतिशय चांगले सेनापती त्याच्याकडे पण होते. का होते ते चांगले? श्रीहरिजारण विद्या शिकवी, स्तुती दयांची किती करावी. कुणाकडनं शिक्षण घेतलं होतं? प्रत्यक्ष भगवंताकडनं शिकलेले होते. तर त्यांची रणविद्या उणी असणार आहे का? सिंह समते करीती विक्रम, विरले रिपुढे जसा तम. अरुणोदय झाला की अंधाराने जसं पळून जावं तसं या सगळ्या यदुवीरांच्या पुढे जे काय शाल्वाचे वीर होते ते हरले. प्रद्युम्नाच्या शरसंधाना, मेघवर्षही तुळू शकेना, पक्व फलापरी रिपुशिर राशी, सहजतये रचिली मनीसी. एखादं पिकलेलं फळ आणि काय असतं ना, असं जर्दाळूंची वगैरे झाडं जर तुम्ही पाहिली असतील, थोडा धक्का झाडाला लागला की टप 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 जर्दाळू खाली पडतात. तसं प्रद्युम्नाचे जे बाण निघत होते त्या बाणांनी अशी टप 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 शत्रूंची शिरं धडावेगळी होऊन खाली पडत होती. निजसेना संहार पाहुनी, शाल्व चढे क्रोधाते, प्रद्युम्ने परिसभेच त्यासी लोळविले शरधाते. जय हरी सुखकंदा. आता असा सेनेचा संहार पाहून त्याला अजूनच क्रोध आला. तोवर मागे थांबलेला होता पण आला मग आणि युद्ध करायला लागला. पण प्रद्युम्नाने त्याचा पण पराभव केला. हर्षे गरजे यादव सेना, अरी सैन्याचा पाय ठरेना. मग यांना पळताभुई थोडी झाली सगळ्या शत्रू सैनिकांना.
शाल्व तोच की सावध झाला, क्रोध येत अनिवारत याला. बेशुद्ध पाडलं होतं त्यांनी शरसंधानाने, तो सावध झाला आणि म्हणतोय काय, म्हणे कुठे तो तुमचा राजा. माहितीये बरं का की तो इथे नाहीये आणि म्हणूनच आलाय, पण वल्गना अशा, म्हणे कुठे तो तुमचा राजा, पहा पराक्रम आता माझा. भ्याडपणाने का बसला दडुनी, मित्रांची मम घेतो उसनी. अरे पोराला समोर पाठवले लढायला, तुम्ही स्वतः आतमध्ये दडून बसलायस का, ये बाहेर, मी माझ्या सगळ्या मित्रांचं उसनं घेतो म्हणे, जेव्हा माहितीये की तो नगरीमध्ये नाहीये. आणि मग त्यांनी काय केलं की जे सौप त्याला भगवान शंकरांनी दिलं होतं, सौभा माझी बसे त्वरेने, युद्ध करीते थुन मायेने. मायावी युद्ध त्यांनी सुरू केलं वरून. शस्त्रांचा वरुनी भडीमार, व्याकुळ झाले बहुयतु वीर. व्याकुळता आली, कारण हे असं काही अपेक्षाच केली नव्हती. आतापर्यंत समोरासमोर लढायची पद्धत माहीत होती, आणि असं वर्ण काय येत आहे त्याला समजेच ना. वीरवर प्रद्युम्नावरती, खले सोडी अमोघ शक्ती. खरं म्हणजे असा नियम आहे की ज्याला ही शक्तीचं माहिती नसेल, ज्ञान नसेल, त्याच्यावर ही शक्ती सोडायची नसते. पण यांना कुठे धर्म आणि नीती ना, त्यामुळे त्यांनी प्रद्युम्नावर अमोघ अशी शक्ती सोडली. त्याच्यामुळे श्रांतवीर तो त्या आघाते, मूर्छित होऊन पडे रणाते. बेशुद्ध पडला. जरी बेशुद्ध पडला तरी देखील त्याचं पुढे काय होणार आहे ही सगळ्यांना चिंता लागली होती. पण ज्या क्षणी सेनानी घायल झाला त्या क्षणी थोडंफार नाही म्हणलं तरी कोणत्याही सेनेचं धैर्य हे कमी होतच. सेनानी घायाळ झाला, पाहून यादव सारे, विह्वल झाले धैर्य गळाले, गर्जती हाहाकारे, जय हरी सुख कंदा. अतिशय दुःख झालं त्यांना आणि त्यांच्या हातातले जी आयुध होती ती गळून पडली. आणि मग काय, रिपू सैन्याला बळ आलं. रिपू सैन्याने मग धरिले बळ, अघोर झाले रणते तुंबळ. वीर शोणिते माखून गेले, शोणित म्हणजे रक्त. वीर शोणिते माखून गेले, प्रलय पातला जणू त्या वेळे. आता एवढं सगळं घडतंय तरी पण बेशुद्ध अवस्थेतनं प्रद्युम्न शुद्धीवर येत नाहीये, सावध होत नाहीये. त्याच्यामुळे त्याच्या सारथ्याला चिंता वाटायला लागली. अजून वीर तो पाहून मूर्छिता, रणातून ने दूर सुतरथ. तो जो सारथी होता त्यांनी रणामधनं तो रथ दूर नेला. आणि काय केलं, त्यांना सगळ्यांना तेव्हा फर्स्ट एडचं सगळं नॉलेज असायचं, शिक्षण दिलेलं असायचं, कारण त्यांचं कामच ते होतं. पुढे पण आपण बघाल की कृष्णाने काय काय केलंय. अर्जुनाच्या घोड्यांना मध्येच थांबवून रथामध्ये त्यांना कुरवाळलंय, त्यांच्या जखमा केली आहेत, अर्जुनाला काय जी लागेल ती मदत केली आहे, त्या अर्जुनाच्या रथाची दिशा ठरवली आहे. त्यामुळे हे सगळं सारथ्य, हे जे कौशल्य आहे ते त्या सारथ्याकडे असणं आवश्यक आहे. तर हे सगळं कौशल्य या सारथ्याकडे होतं. त्याच्यामुळे त्यांनी तो रथ रणांगणातनं मागे नेला. जलशिंपी प्रद्युम्न मस्तकी, सावध करण्या कुशल दारुकी. अतिशय कुशल असं सारथी होता. त्यांनी पाणी शिंपडलं त्याच्या डोक्यावर, तो सावध होतोय का पाहिलं. त्याचे सगळे घाव होते ते नीट बांधले. घाय बांधले नीट पुसोनी, वारा घाली आतुरतेनी. एक मनामध्ये तर आतुरता होतीच की कधी एकदा हा शुद्धीवर येतोय की नाही. तदीय यज्ञा प्रतियश आले, रौक्मणे येतो उघडी डोळे. त्याच्या प्रयत्नांना यश आलं आणि प्रद्युम्न सावध झाला. पण सावध झाल्यावर त्यांनी आजूबाजूला बघितलं आणि त्याला असं दिसलं, बघता निज रथ नसे रणासी, राग येत त्या वीरवरासी. तरुण वय, गरम रक्त, आपण रणांगणात नाही होत हे पाहिल्यावर त्याला अतिशय राग आला. यशास हा मम कलंक आहे, मूर्खा केले काय तू आहे. तरुण वय त्याच्यामुळे शब्दांचं भान राहिलं नाही आणि त्या सारथ्याचा अपमान केला की अरे तू मूर्ख आहेस का, असं रणांगणातनं मला परत आणलंस, माझ्या यशावर केवढा मोठा कलंक लागेल. पाठ देऊनी रणा पळावे, शील नहे वृष्णींचे. कुळाचा अभिमान बघा, आणि कुळाचा असा अभिमान असेल तर वंशाचा दिवा असण्याला अर्थ असतो, नाही तर काय अर्थ आहे. पाठ देऊनी रणा पळावे, शील नहे वृष्णींचे. भूषण वाटे रणी कराया, स्वागत ही मृत्यूचे, जय हरी सुख कंदा.
अरे पाठ देऊन रणातनं पळून जायचं अशी आमच्या कुळाची रीती नाहीये. आणि म्हणून रणछोड दास ही युद्धामधली नीती होती. हे पळ काढणं नव्हतं, ही युद्धामधली नीती होती. आणि युद्धामध्ये जर आम्हाला मृत्यू जरी आला तरी आम्हाला काही हरकत नाहीये. सूत जुना तू असूनी केवी भुरळ अशी ही तुला पडावी. अरे तू जुना आहेस. पूर्वीच्या काही वंशपरंपरागत वडील मुलांना शिकवायचे, त्याच्यामुळे काही कॅपिटेशन फी नव्हती, नीट नव्हती, नीटचे गोंधळ नव्हते, काहीच नव्हतं. त्याच्यामुळे आपले वडील जे करतात ते करावं. किंवा दुसरा काही व्यवसाय पाहिजे असेल तर वडिलांच्या ओळखीने जो कोण कुशल असेल तिथे जावं आणि त्याच्याकडे राहून गुरुकुलात सारखं शिकावं. त्याच्यामुळे या सगळ्याला काही म्हणजे काही हेच नव्हतं, शक्यताच नव्हती की असं काही होईल. सूत जुना असा हाच परंपरागत आलेला सूत होता, सारथी होता. सूत जुना तू असूनी केवी भुरळ अशी ही तुला पडावी. काय बोलतील यादव माते कसे दाखवू मुखता ताते. अरे सगळे यादव मला काय म्हणतील, त्यांनी माझ्या जीवावर सोडली होती नगरी. माझे वडील काय म्हणतील, त्यांच्या विश्वासघात केलाय मी त्यांचा. तई सोडिले पुर मम हाती काय तयाचे या अपघाती. काय झालं त्या विश्वासाचं, हा अपघात असा झालाय की तो विश्वास फार मोडून गेलाय. त्यापेक्षा अजून काय होईल. धिक पौरुष म्हणती अबलाजन छे छे लज्जास्पद हे जीवन. अरे येणारी जाणारी स्त्री पण मला असं म्हणाले, हाच ना तो रणातनं पळून आलेला, हा काय पुरुष आहे का. आणि असं जर म्हणलं तर मी जगतोय कशाला. हा कितीही रागामध्ये आणि उसळून बोलला तरी सारथी होता तो अनुभवी होता. शांतपणाने म्हणाला, आयुष्मान वा शांत जरासे. आयुष्मान तुम्ही आयुष्मानच आहात पण तुम्ही शांत व्हा जरा. आयुष्मान वा शांत जरासे कर्तव्या मी नच चुकलोसे. मूर्छित वीरा सांभाळावे हेच सारथी धर्मा भावे. मी माझा धर्मच पाळलाय. जर कोणी असा विवळ झाला, घायाळ झाला तर त्याला मागे आणून त्याची शुश्रूषा करावी, त्याला नीट करावं आणि शक्य असेल तर त्याला परत रणात घेऊन जावं. हीच तर सारथ्यांची नीती आणि मी तेच कर्तव्य केलं. आणि एवढी कशाला काळजी करताय. जाईल कोठे शाल्व आता तो बघा त्वरे रथ रणात नेतो. म्हणजे प्रोत्साहन आहे, विश्वास आहे, पाठिंबा आहे की कधी कसं वागावं आणि सारथी पाहिजे तर असा. आणि तो कोणी शिकवला असेल तर कृष्णाने. मधून असे प्रेरिले हयासी स्फुरण पुन्हा ये यदुवीरासी. त्यांनी त्याला प्रेरणा दिली आणि मग त्याचा राग विसरला प्रद्युम्न आणि पुन्हा लढायला तयार झाला. प्रद्युम्नाने अद्भुत केला विक्रम समरावेशी. प्रलय काळचा रुद्र भयंकर भासे शाल्व जनासी जय सुखगंधा. आता हा जो काय परत आला होता रणातनं बाहेर गेलेला, तो जणू काही शाल्व सेनेचा कर्दन काळ म्हणून त्यांच्यावर तुटून पडला. कमल नयन ते प्रद्युम्नाचे जणू जाहले कोकणदाचे. कमळासारखं मुख सुंदर तर त्याचं होतच, पण आता ते इतकं लालगुंद झालं होतं की कोकणद नावाच्या कमळासारखं दिसत होतं, लालगुंद. तप्त सुवर्णा सममुख सुंदर वृतवद्योत जसा पुरंदर. वृत्रासुर नावाचा जो असुर होता त्याच्याशी युद्ध करताना इंद्राचा जो चेहरा होता तो रागाने जसा तप्त सुवर्णासारखा झाला होता तसा जणू काही या प्रद्युम्नाचा चेहरा झाला होता. वीरा मागुन वीर रिपुंचे बघते झाले सदनय माचे. शाल्वा बसुनी सौभा माझी सहन होई ती शरराजी. सौ बसून सगळी मायावी शक्ती असूनही त्याला त्याचा जो काही आयुध वर्षाव किंवा धनुष्याचा वर्षाव होता बाणांचा तो सहन होईना. रणविद्येतील त्याची माया आता जाहली अगदी वाया. कारण काय आहे की चांगले चांगले खेळाडू पण असं करतात बघा की उद्या प्रतिस्पर्धी कोण आहे त्याचे आधी अनेक व्हिडिओ बघतात की त्याची स्टाईल काय आहे, तो नक्की काय करतो, त्याच्या कमतरता काय आहे, तो कुठे चूक करतो आणि मग त्याप्रमाणे खेळ चालतो. ऑलिम्पिकमध्ये आपण सगळ्यांनी आता अनुभवलं असेल त्याप्रमाणे इतका वेळ पहिल्यांदा जेव्हा तो सौभावर चढला आणि मायावी पद्धतीने युद्ध करायला लागला तेव्हा सगळे यदुवीर गोंधळले होते. पण आता प्रद्युम्नाला माहिती होतं की बाण कुठे सोडायचे, कारण तो कुठून येणार आहे आणि आपण बाण कुठे सोडायचे. आणि त्याच्यामुळे काय झालं होतं, रणविद्येतील त्याची माया
आता जाहली अगदी वाया. कशामुळे? शस्त्रशिलांचा वर्ष करी तो परीन पोचत असे म्हणतो. तो जमिनीपर्यंत पोहोचतच नव्हता. वर्ण तो जो काही शरवर्षाव करत होता तो जमिनीपर्यंत पोहोचतच नव्हता. कशामुळे होतं? प्रद्युम्नाचं जे बाण होते ते त्याला मधल्यामध्येच खंडित करून टाकत होते. पाहून हरले सर्व उपाय शाल्व घेतसे मागे पाय. शेवटी शाल्वाला पटलं की आपण आता काही करू शकत नाही. चतुरता. आता काय म्हणतो माहितीये? कोल्ह्याला द्राक्ष आंबट. द्वारावतीची केली दैना कृष्ण करीवर मुख ताना. द्वारावतीची मी अशी दैना केली आहे म्हणाले की आता कृष्ण आयुष्यभर मानवर काढणार नाही. चांगली अद्दल घडवली आहे त्याला. आता ही काही कृष्णाला अद्दल होती का? स्वतःचा पराभव झाला होता. शाल्व पळाला सौभासंगे पाहून रतिपती धावत मागे. मदनाचं लहान बाळ रूप म्हणून प्रद्युम्नाने जन्म घेतलेला आहे. शाल्व पळाला हे बघून मदन किंवा रतिपती किंवा प्रद्युम्न मागे त्याच्या धावत सुटला. प्रखर घेऊनी निज करी शक्ती उद्धवजी परित्या आडवती. असे जाणते लोक सुद्धा मागे ठेवलेले होते भगवंतांनी. त्यामुळे उद्धवजींनी त्यांना थांबवलं. अरे काय करतोयस? देश काल बल आण विचारी. ऑलरेडी आपल्या सैन्याची इतकी हानी झालेली आहे आणि आता तू वेडात दौडलेले वीर साथ असं करू नकोस. त्याच्यामुळे त्यांच्या मागे जाऊ नको. आधी आपला अग्रक्रम काय आहे ते बघ. आपल्याला काय काम करणं आवश्यक आहे ते बघ. आणि पुन्हा असं बघ, घात कयाचे नियत मुरारी. याचा जो मृत्यू आहे ना तो भगवंताच्या हाताने ठरलेला आहे. त्याच्यामुळे कशाला तू तुझी शक्ती वाया घालवतोस? आपला अग्रक्रम काय ते बघ. प्रथम पुरीची करी व्यवस्था मदन धरी या वचनीय असता. तुम्हाला काय समजतंय? मी राजकुमार आहे, राजाने मला इथे ठेवलंय असं म्हणला नाही. जे काय उद्धवांनी सांगितलं ते शांतपणे ध्यानात घेतलं आणि त्याप्रमाणे तो वागला. परत फिरे तो जय जय घोषे स्वागत करीती यादव हर्षे. आता त्याच्या मनामध्ये असं वाटलं होतं की आपण शाल्वाला मारलं नाही, पण त्यांनी जो काय पराक्रम गाजवला होता तो कमी नव्हता. आणि शेवटी निकाल काय लागला होता? शाल्व पडून गेलं. द्वारावती काही पडली नव्हती. त्यामुळे यादव अतिशय हर्षाने त्याचं स्वागत करत होते. सुवासिनी त्या प्रति ओवाळी कुंकुम रेखून भव्य कपाळी. तीर्थाहून परतले मुरारी चकित पाहुणी द्वारा नगरी. हे काय झालं? कुठे आलोय मी? तारक पीडित इंद्रपुरी सम दिसे दुर्दशा नागरिकाश्रम. नागरिक अतिशय श्रमलेले दिसत आहेत. सगळी दुर्दशा झालेली आहे. जशी तारक सुरांनी इंद्रपुरीची अवस्था केली होती तशी माझ्या द्वारकेची अवस्था झाली आहे. हे काय झालंय? ढासळला तट खचले गोपुर ढीगपथी दगडांचे विशीर्ण झाले उपवन बुजले सरफुलल्या कमलांचे जय हरी सुखकंदा. पूर्ण उद्ध्वस्त झालेली उपवनं. आपण द्वारकेचं वर्णन ऐकलं होतं की किती सुंदर सुंदर उपवनं त्याच्या आजूबाजूला होती. हे सगळं नष्ट झालेलं होतं. दगडांचे ढीग तिथे पडलेले होते. दारी येता श्री मधुसूदन प्रद्युम्नाने केले वंदन. खाली घालित मान परंतु शब्द फुटेना बहुभय हेतू. ते वाचत होते आणि मला काय वाटलं माहितीये की शाल्व कसा आनंदित झाला होता माहितीये का? यावेळेस 99 सीट मिळाल्या असा शाल्वाचा आनंद होता. अरे काय द्वारावतीची दैना केली ना, बस झालं म्हणून. आणि इकडे बहुमत मिळून सुद्धा खाली घालित मान परंतु शब्द फुटेना बहुभय हेतू. हे आपल्या नेत्यांना नव्हतं झालं, आपल्याला झालं होतं. म्हणजे त्यांना चांगलं यश मिळालंय ना, आपल्यालाच वाटत होतं हे कसे काय हारले. अरे हारले त्याच्यामुळे आपणच आपला विश्वास गमावला होता असं काहीच इथे झालं होतं. दारी येता श्री मधुसूदन प्रद्युम्नाने केले वंदन. खाली घालित मान परंतु शब्द फुटेना बहुभय हेतू. परी सात्यकी कथित सगळे शौर्य कसे मदने गाजविले. पण सात्यकीने सांगितलं, अतिशय शूर असा सेनानी त्यांनी सांगितलं की मदनाने किंवा प्रद्युम्नाने कसं शौर्य गाजवलं. पिता धरी मग तयास हृदयी धन्यवाद इतरासी देई. काय असतं ना, हा पुन्हा एकदा पालकत्वाचा किती मोठा धडा आहे ते बघा.
की चुका कोणाच्या मुलांच्याच हातून होणार आहेत, पण त्यांच्या चुकीला अधोरेखित करायचं का त्यांनी जे चांगलं केलंय त्याचं कौतुक करून त्यांना हृदयाशी धरायचं, त्याचं मान पालकांना असलं पाहिजे. पिता धरी मग तयास हृदयी धन्यवाद इतरासी देई. म्हणजे पुन्हा हो तू शूर आहेस, करणारच सगळं नाही, सगळ्यांच्या मदतीमुळे तुला हे शक्य झालंय. धन्यवाद इतरासही देई खंतन मानावी थोडीही अपयश हे नच दूषण काही. काय आहे एक एक वाक्य असं जर खरंच तरुण मनाच्या समोर गेलं ना तर त्यांचं आयुष्याची दिशा किती बदलेल बघा. पण दुर्दैवाने एक रेवा सोडली तर मला कोणी दिसलं नाही इकडे. जेव्हा जेव्हा येत होती तेव्हा. हरकत नाही, आपण प्रयत्न करूयात. म्हणजे कसं आहे, ते इकडे नाही आले तर आपण त्यांच्यापर्यंत पोचायला हरकत नाही. त्यामुळे आपण सगळेजण तर आपण हे विचार पोचवूयात ना पुढच्या पिढीपर्यंत. खंतन मानावी थोडीही अपयश हे नच दूषण काही. पण जरी अपयश आलं तरी काय करावं? कर्तव्या परिभावे तत्पर सोडून पाणी सर्वस्वावर. जर आपल्याला अपयश आलंय तर कुठे कमी पडलो हे बघून आपली तयारी अजून वाढवावी. प्रयत्न हाची धर्म नराचा यश अपयश हा खेळ विधीचा. आपल्याला यश मिळेल किंवा नाही मिळेल हे विधीच्या हातात आहे, विधी लिखित येते, पण प्रयत्न करणं आमच्या हातात आहे. दे रे हरी असेल माझा हरी तर देईल फाटल्यावरही नाही. आम्ही प्रयत्न जर केला, प्रयत्ने वाळूचे कणर गळिता. आपण लहानपणापासून हे शिकतोय, पण सहसा असं होतं की काही जर नाही मिळालं तर बोल त्यांनी आमचं वाकडं केलं असं होतं. आम्ही प्रयत्न तेवढे पूर्ण केले का हे बघायला आपण शिकायला पाहिजे. प्रयत्न हाची धर्म नराचा यश अपयश हा खेळ विधीचा. जरी काही झालं, जरी अपयश आलं तरी समाधान वा धैर्य चढवणा काळही मग हो केविल वाणा. कितीही विपरीत परिस्थिती आली, आपलं समाधान आणि धैर्य जर चढलं नाही तर ती परिस्थिती आपल्या पुढे हार खाईल. आणि म्हणून असं होतं ना की आपण खूपदा अर्धेच शब्द लक्षात ठेवतो. ठेविले आनंदे तैसेची राहावे, बस मग गेली आमची सगळी महत्वाकांक्षा. काय करणार? अनंतानी असं ठेवलंय म्हणून आम्ही अशी राहिलोय, पण त्याच्या पुढची जी ओळ आहे तसं राहायलाही हरकत नाही. चित्ती असो द्यावे समाधान, हे होत नाही. कोणत्या जन्मीचं पाप केलंय काय माहिती, म्हणून आनंदाने असं ठेवलंय, ते समाधान नसतं. आणि म्हणून समाधान वा धैर्य चढवणा काळही मग हो केविल वाणा. काही हरकत नाही. अरे काय झालंय, नगरीचंच नुकसान झालंय ना, ठीक आहे, काही वीर वाढले ना, रणांगणावर वीरगती प्राप्त झालीये, चांगलंच झालं, त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं, काही काळजी करू नको. वास्तु विशारद कुलका करवी कोट गोपुरे निर्मित नवी. पुन्हा एकदा सगळं नीट नव्याने करून टाकलं. नगर दिसे ते पुन्हा मनोहर देह जसा काया कल्पोत्तर. काया कल्प नावाची एक चिकित्सा आयुर्वेदामध्ये सांगितली जाते की ती चिकित्सा जर केली तर काल आपण चर्चा केली होती की म्हातारपण दूर झालं. आणि ही चिकित्सा असते ती आतून करायची असते, हा वरवर नाही फक्त. नाही तर वरवर जर घेतलं तर वय लपतं नाही असं नाही, पण ते किती दिवस लपतं हाही प्रश्न आहे. काय कोविडमध्ये सगळ्यांची खरी खरी वय सगळ्यांना लक्षात आली जेव्हा ब्युटी पार्लर सगळे बंद होते त्यावेळेला. नगर दिसे ते पुन्हा मनोहर देह जसा काया कल्पोत्तर. शाल्ववधाची करी प्रतिज्ञा सह घेऊन वीरा समयज्ञा. प्रद्युम्नाला शांत केलं, पण पुढच्या संधीची वाट नाही पाहिली की पुन्हा शाल्व येईल तेव्हा बघू. नाही, त्यांनी जो अपराध केलाय त्याचा दंड त्याला दिलाच पाहिजे. निघे मार्तिकावत नगरीसी शासित होता शाल्वजी एसी. मार्तिकावत नावाची जी नगरी आहे त्या नगरीवर हा राजा राज्य करत होता बंगाल आणि बिहारच्या मध्ये. तिथे निघाले. शाल्व नृपासी प्रजा तेथली त्रासून गेली होती. आपुला म्हणून किती सोसावी येथेच वर्तन रीती जय सुखगंधा. अरे त्यांचाच राजा होता, पण इतका पीडा देत होता नागरिकांना तर ते सगळे त्रासून गेले होते. आदर नुरला लव धर्माचा उदो होत असे नवरीतींचा. आज आत्ता बसून आप्पा हे लिहित आहेत असं वाटतंय, पुन्हा वाचते. आदर नुरला लव धर्माचा उदो होत असे नवरीतींचा. वेगवेगळे डेज मग असं करायचं, फादर डे, मदर डे, फ्रेंडशिप डे, अजून कसले डे.
उदो हो तसे नवरीतींचा प्री वेडिंग शूट, अजून काय 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 हं? भ्रांत कल्पना प्रेरित सेवक. सेवक कसे होते? भ्रांत कल्पना. कोणती भ्रांत कल्पना? मनाने चांगले पण राजा असं करतोय तर हेच करण्यात चांगलं आहे असं भूषण मानणारी भ्रांत कल्पना. भ्रांत कल्पना प्रेरित